किंबहुना याचं रॅकेट चालवण्यामध्ये कुठेतरी त्यांचा सहभाग आहे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। सभ्य सुसंस्कृत अशी प्रतिमा देवेंद्रजी एकीकडे तयार करताना त्यांच्या नाकाखाली त्यांचा हा ड्रगच्या विळख्यामध्ये महाराष्ट्राला जर गुंतवत असेल तर देवेंद्रजी हा महाराष्ट्र भविष्यात आपल्याला माफ करणार नाही। काय चाललंय तुमच्या राज्यात? ड्रग्जमध्ये लोक अतिडोसनी मरत चालली आहेत, शेतकरी आत्महत्या करतात, तो विषय आपल्या ठिकाणी आहे। मात्र आज व्यसनाधीन महाराष्ट्र करण्याच्या अनुषंगानं आपला विभाग एकामागे एक जर पोलीस विभाग अशा प्रकारच्या आशीर्वादाने अड्डे चालवत असेल तर आपण तात्काळ स्वरूपामध्ये राजीनामा दिला पाहिजे। राजीनामा निदान मुख्यमंत्र्याचा आपल्याला द्यायचा नाही किंवा आपला राजीनामा कोणी मागू शकत नाही, हा आपला अहंकार असेल तर त्याला मला कुठे ठेच पोचवायची नाही। मात्र किमान गृहमंत्र्याचा तरी राजीनामा द्या आणि या महाराष्ट्राला संपूर्ण वेळ गृहमंत्री द्यावा, ही विरोधी पक्ष या नात्याने आमची मागणी आहे। परंतु सर, ही एक पहिलीच घटना नाहीये, तर यापूर्वी देखील अनेक घटना झालेल्या आहेत। विष्णोई गँगने यापूर्वी देखील अनेक लोकांना धमक्या दिल्या। शेवटी रोहित शेट्टी यांच्या घरावर यांना धमकी असेल, शाहरुख खानच्या सलमान खानच्या घरावरती गोळीबार असेल, बाबा सिद्दीकीची हत्या असेल। खरं तर एकीकडे हे ड्रग्जचं प्रकरण असेल, राज्यात संपूर्ण अशांतता आहे का, आणि गृहमंत्री हे फेल्युअर आहेत? गृहमंत्र्यांचं फेल्युअर वेगवेगळ्या माध्यमातून येत आहे। मात्र या संदर्भात गुन्हेगारीचा जो विषय आहे त्या ठिकाणी तर त्यांचं फेल्युअर आहेच। मात्र ड्रग्जच्या प्रकरणामध्ये त्यांची जे फेल्युअर आहे ही या निमित्तानं महाराष्ट्राची अब्रूची लक्तरं जी आहेत ती वेशीवर टांगल्या गेलेली आहेत। पहिले मुंबईमध्ये गँगवॉर होती, सिनेदृष्टीपर्यंत त्याचे कुठेतरी पाळंमुळं आहेत हेच बोलल्या जात होतं, कुठे सरळ एन्काउंटर होत होते। महाराष्ट्र सगळा त्या संदर्भामध्ये त्याची चर्चा असताना गतकाळामध्ये सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ ही भूमिका घेत असताना महाराष्ट्रातला हा जो टोळी युद्ध आहे, ही गँगवॉर जे ते थांबवण्यामध्ये गत सगळ्या सरकारनं आणि पोलीस विभागाला यश आलं होतं। मात्र देवेंद्रजींच्या निमित्तानं आता नवीन डॉन आणि नवीन धमक्या यायला लागल्यात, कुठे विमानतळाच्या यायला लागल्यात, कुठे अजून ठेकेदारांना यायला लागल्यात। बाबा सिद्दीकी साहेबांचा झालेला जो खून आहे त्या खुनाच्या निमित्तानं कुठेही अद्यापर्यंत पुढे गोष्टी गेल्या नाहीत आणि नवीन ज्या टोळ्या आहेत त्या या डोकं वर काढतात आहेत, या स्वतः डोकं वर काढतात आहेत का यामागे देखील देवेंद्रजी आपला आणि भारतीय जनता पक्षाचा हात आहे, इथपर्यंत आता आरोप करण्याची वेळ आली। आणि ही वेळ एका बाजूला असली तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण वाटोळ हे आपल्या गृहमंत्रीपदाच्या कारकिर्दीत झालेलं आहे। उद्यापासून संसदेचं अधिवेशन सुरू होतंय, डिलिमिटेशन असेल किंवा महिलांच्या धोरणाबाबतीतले मोठे निर्णय घेतले जाणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की सगळ्या पक्षांचे प्रदेशाध्यक्षांनाही पत्र पाठवलं जाणार आहे। तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहात, पाठिंब्यासाठी तुम्हाला पत्र आले का आणि तुमची भूमिका काय? नाही, मला कुठल्याही प्रकारचं पत्र अजून आलं नाही। मात्र या संदर्भामध्ये महिलांच्या आरक्षणाचं जे विधेयक येत आहे त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त करतो। महिला विधेयक जे संसदेमध्ये येत आहे हे काँग्रेस गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा प्रयत्न करत होती, किंबहुना हे काँग्रेसचंच एक बिल आहे आणि ते बिल पारित जर होत असेल तर त्या बिलाला निश्चित स्वरूपामध्ये काँग्रेसचा हा संपूर्ण पाठिंबा राहील। मात्र डिलिमिटेशनच्या माध्यमातून जर कुटील डाव काही आणला जात असेल तर त्या संदर्भामध्ये जागरूकता ठेवून, डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय आहे, डिलिमिटेशन म्हणजे या आपल्या भारतामध्ये प्रांतवाद लावायचे कुठेतरी कारस्थान आहे का, या भारताचे तुकडे करण्याच्या अनुषंगानं डिलिमिटेशन मधून काही होणार आहे का, हे सर्व बघण्याची आवश्यकता आहे। दक्षिणेतली राज्य ही अस्वस्थ आहेत आणि महाराष्ट्र जो आहे हा देखील महाराष्ट्र याचे संपूर्ण जेव्हा डाटा आणि याचं सगळं विश्लेषण केलं जाईल तेव्हा महाराष्ट्र देखील अस्वस्थ होणार आहे। त्यामुळे पुढे चालून मराठी ही संपवण्याच्या अनुषंगानं, इथला भूमिपुत्र महाराष्ट्राचा संपवण्याच्या अनुषंगानं, महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याच्या अनुषंगानं हा भाजपचा कुटील डाव असू शकतो, हे या निमित्तानं सांगत असताना डिलिमिटेशनच्या संदर्भात योग्य चर्चा झाली पाहिजे। त्याचा जो डाटा आहे, त्याचं जो एकंदरीत माहिती आहे, त्याचा एकंदरीत प्रस्ताव जो आहे तो पब्लिक डोमेनमध्ये असला पाहिजे, त्याची जनसुनवाई झाली पाहिजे। ते संसद सदस्यांना देत नाही आहेत तर जनतेला काय देतील? मात्र जनतेपासून जनसुनवाईच्या माध्यमातून हा सर्व प्रवास झाला पाहिजे। आपल्या संविधानामध्ये एकूण 22 अनुसूची 8 मध्ये एकूण 22 भाषा आहेत आणि या सर्व भाषांनी हातात हात घालून त्या राहिल्या पाहिजे। प्रत्येक भाषेचं एक महत्त्व आहे आणि प्रत्येक भाषेचं संरक्षण आणि संवर्धन झालं पाहिजे, त्यामध्ये मराठी भाषा देखील आहे। मात्र डिलिमिटेशनच्या आडून जर मराठीच्या छातीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न यामध्ये जर असेल तर काँग्रेस सहन करणार नाही। सर, ही सगळी प्रकरणं होत असताना अशोक खरातचं प्रकरण देखील सातत्यानं राज्यामध्ये वर येताना पाहायला मिळतंय।
संशयाचा भाग तर आहेच आहे, कारण हे प्रकरण गृहमंत्र्यांना अर्थात मुख्यमंत्र्यांना त्याची कल्पना येऊन 8-9 महिने झालेले होते. मात्र त्यांनी जे टायमिंग निवडलं ते एकनाथराव शिंदे साहेब दिल्लीला गेले, 1.5 घंटा पंतप्रधानांसोबत बसले. त्या विषयाची हवा काढण्याकरता त्या टायमिंगनी त्यांनी प्रकरण पुढे काढलं. नंबर 1. नंबर 2, 53 जे व्हिडिओ आता आहेत ते जाणून बुजून काहीच व्हिडिओ पुढे त्यांनी टाकले, बाकीच्यांना वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. एकूण संपूर्ण त्यांच्याजवळ असणारा डाटा आणि त्यातला जो एकंदरीत सर्व जो किळसवाणा प्रकार आहे तो समोर यायला सिलेक्टिव्ह काम तिथे केलं. नंबर 2. नंबर 3, या प्रकरणाला थेट निर्णयापर्यंत नेऊन न देता हे प्रकरण कुठेतरी चघळून याची जी एक चर्चा जे गॉसिप महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं जात आहे, त्यामुळे कायद्याचं काम करत असून कुठेतरी फिलर्स दिल्या जातात आहे, सांगितलं जात आहे लोक चर्चा केली पाहिजे, ती व्हिडिओज कुठे आहेत काय आहे त्याची मागणी क्रिएट केल्या जाते. त्यामुळे एखाद्या किळसवाण्या प्रकरणाला तुमच्या राजकीय कुटील डावाच्या माध्यमातून जर खतपाणी घातल्या जात असेल, लोक दीर्घकाळ ते प्रकरण जर चघळत असतील, त्याची अंबट शौकीन त्या प्रकरणाच्या अनुषंगानं काही त्याच्या क्लिप्स व्हायरल करण्याच्या गोष्टी करत असतील तर मुख्यमंत्री महोदय हे बरं नवं. यामध्ये एक गाव 2 तुकडे करा, सगळा डाटा येऊ द्या, सगळी टीम पाठवा, आपण एक त्या ठिकाणी SIT लावली आहे ती सशक्त करा, SITचा आकार वाढवा, ती फास्ट करा, फास्ट कोडकडे टाका आणि या घाणेरड्या या नालायक या विचित्र विकृत या खरात प्रकरणाचा फडशा ताबडतोबीनं पाडा. खरात प्रकरणाच्या निमित्तानं खरातला मारून टाका, याची कशाला तुम्ही चौकशी करता असंही सांगण्याचा प्रयत्न हा भाजप धार्जिण्या काही लोकांकडे केला जातो. त्यामध्ये ते तथाकथित किडे गुरुजी पण त्यातलाच एक भाग आहे. त्यामुळे त्यांना का मारून टाकायचं, तर यातले जे खरे दुवे जे आहेत, त्यातले खरे जे पुढारी आहेत, जे सत्ताधारी पक्षाचे आहेत, जे चांगल्या क्रीम पोस्टिंगवर असणारे जे अधिकारी आहेत त्यांना वाचवायचं आहे. त्यामुळे हे एकंदरीत जे सगळं चाललंय हे सगळं चालणं एका सभ्य समाजासाठी हे योग्य नाही आणि या प्रकरणाला लवकर जर आपण त्याचा निपटारा केला नाही तर याचे फार वाईट परिणाम हे महाराष्ट्राच्या मनावर होतील. त्यामुळे याही प्रकरणात जसं आपण ड्रगच्या संदर्भात करतात, मुख्यमंत्री महोदय कृपा करून या खरात प्रकरणाचा एकदा फडशा पाडा आणि कायदा काय असतो हे महाराष्ट्राला दाखवून द्या. कायदा काय असतो तो दाखवून द्या, म्हणजे एन्काउंटर पण होऊ शकतो. ही जी शंका होती त्यामध्ये आपसूक आली आहे. त्यांना मारून टाका ही मागणी करायची, त्याला खावा घालायची. जे किडे गुरुजी जे आहेत ते किडे गुरुजी कोणाच्या पाया पडतात आणि किडे गुरुजींचे भक्त कोण आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. त्यामुळे आंबे खाऊन मुलं जे काही गृहमंत्रालयाची गृह विभागाचे थेट संबंधित जे आहेत ते जर अशी मागणी करतात आहे तर कुठेतरी कपच्यात घेऊन त्याचं एन्काउंटर करण्याचं किंवा मॉब लिंचिंगच्या माध्यमातून त्याला मारून टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्य लपवायचं म्हणून अशा प्रकारचा धोका निश्चित आहे. अनेक प्रकरण आहे. नाशिकचं कॉर्पोरेट जिहाद प्रकरण जे आहे त्याला वळण मिळालं आहे. एशियापर्यंतचा प्लॅन त्यांचा ठरला होता, मानवी तस्करी असेल. नंबर 2, नाशिकच्या संदर्भात धर्मांतराचा किंवा यातून जो एकंदरीत संदर्भ येतात आहे त्या संदर्भामध्ये खरात प्रकरणाचाच कित्ता गिरवला जातोय. जो FRI दाखल झालेला आहे तो पब्लिक केला गेलेला नाही. जर अशा पद्धतीने धर्मांतराचं संदर्भात जर कोणी काही केलं असेल तर कायदा काय सांगतो की तो FIR जो असेल तो पब्लिश करावा, तो पब्लिक करावा. त्यामुळे एकदा हा FIR जो आहे तो पब्लिक करा आणि तो FIR पब्लिक झाल्यानंतर नेमकं काय काय होत होतं, कुठे कुठे होत होतं, मलेशियात सांगितलं जात होतं का अजून कुठे काय सांगितलं जात होतं हे सगळ्यांसमोर येईल. या प्रकरणातही गॉसिपचा पार्ट मोठा केला जातोय आणि कायद्याचं काम कमी करतोय. त्यामुळे जर चुकीचं काही झालं असेल, जर बळजबरीने काही गोष्टी झाल्या असेल तर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. मात्र इथेही देखील कुठेतरी 2 धर्मामध्ये वाद लावण्याच्या अनुषंगानं सरकार त्या दिशेनं हे पाणी घेऊन चाललंय, त्या वळणाने हे पाणी घेऊन चाललंय, ही देखील शंका या निमित्ताने व्यक्त करत असताना जर सरकार खरोखर या प्रकरणाचा त्यांना फडशा पाडायचा असेल तर त्यांनी ताबडतोब हा जो FIR जो आहे हा पब्लिक करावा. सर, काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. त्या निमित्ताने चैत्यभूमीवरती कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांनी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावरून सोशल मीडियावरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत होतात की त्यांनी एक वक्तव्य केलं की भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 3री महासत्ता आहे, लवकरच पहिली आर्थिक महासत्ता बनेल, अशा पद्धतीचा दावा त्यांनी केला. मागे काही महाराष्ट्र हा काय कोणता एक देश जो आहे वरून त्याची आणि भारताची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एकसारखी आहे असं देखील एक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याच्या अनुषंगानं काय आता मी एवढंच म्हणेल की अमर्त्य सेन आणि डॉक्टर बॅनर्जी यांना दोघा जणांना
जो आहे नोबेल अवॉर्ड मिळाला होता अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून, आता त्याच दिशेने देवेंद्रजींचा प्रवास चालला आहे. त्यांच्या या प्रवासाला शुभेच्छा. मात्र शेतकरी रोज आत्महत्या करतोय. युवा जो आहे, तरुण जो आहे, त्याला रोजगार नाही. एकंदरीत महाराष्ट्रामधली सर्व परिस्थिती ही अत्यंत सोशिओ इकॉनॉमिकली चिंताजनक झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा आणि भारत शेतकरी आत्महत्यात 1 क्रमांक, बेरोजगारीत 1 क्रमांक, ह्युमन डेव्हलप इंडेक्समध्ये त्याचा नंबर दरवेळेस कमी कमी घसरत चालला आहे. हे सर्व जे आकडे आहेत, या आकड्याच्या संदर्भात देखील त्यांनी महाराष्ट्राला, भारताला आणि जगाला मार्गदर्शन करावं. सर, वर्धेमध्ये काल जे आहे भीम जयंती साजरी करत असताना पोलिसांनी अडवणूक केली आणि गोंधळ जो आहे तो त्या ठिकाणी उडाला आणि त्याच्यानंतर गोंधळानंतर पोलिसांनी 12 वाजेपर्यंत परवानगी दिली. या घटनेकडे तुम्ही कसं बघता? वरळीमध्ये गेली 70 वर्ष झालं भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. कोणतेही सण, जयंती, उत्सव साजरे करत असताना सुप्रीम कोर्टांनी ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगानं आखून दिलेल्या नियमाची पालन हे व्हायला हवं. आणि ते पालन होत असताना जे वेळेची जी मर्यादा दिलेली आहे, जी मुभा दिलेली आहे, ती मुभा देखील सांभाळण्यात यावी. मात्र वेळेच्या आधीच डीजे बंद करणं, वेळेच्या आधीच कुठेतरी थांबवणं, अडकवणं आणि विशिष्ट ठिकाणी अडवणं आणि विशिष्ट ठिकाणी 10 वाजल्यानंतरही वाजवू देणं, हा जो पोलिसांचा जो आता मनमर्जी जो कारभार चालला आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात वाढतात आहे. सर, हिंदी में जानना चाहते हैं, जिस तरीके से महाराष्ट्र के ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट ने एक ऑर्डर पास किया है कि 1 मई से ऑटो रिक्शा चलाने वाले और टैक्सी ड्राइवर जो है मुंबई, उनको मराठी अनिवार्य होगा और अगर वो नहीं बोल पाते हैं, लिख पाते हैं या बता पाते हैं तो उनका लाइसेंस रद्द किया जाएगा. देखो, महाराष्ट्र में जो कोई भी आदमी किसी भी व्यवसाय से या सर्विस के लिए आता है तो उनसे अपेक्षा है कि वो मराठी बात करे. यदि मराठी बात नहीं कर सकते तो मराठी समझने की भी जो सभ्यता है या उसका जज्बा वो रखे. मगर आए दिन मराठी और हिंदी एक झगड़ा लगाने का जो प्रयास किया जा रहा है, ये बहुत गलत है. इसलिए महाराष्ट्र में स्वाभाविक स्वरूप में यहाँ की भाषा मराठी है. आप अन्य राज्य में जाओगे तो उनकी भाषा वहाँ है, मगर यहाँ की भाषा में हम बात नहीं करेंगे, ये अहंकार बहुत गलत है. और तुम्हें ये हमारी भाषा आना ही चाहिए, मराठी आना ही चाहिए, इस प्रकार से अपेक्षा रखना ये भी गलत है. तो मराठी जो है ये पढ़नी चाहिए, पढ़ाना चाहिए. इसके साथ राजनीति खिलवाड़ करना गलत है. लेकिन सर, नहीं आएगा तो लाइसेंस ही रद्द कर देंगे, ऐसा फरमान जारी. नहीं, ये कुल मिला के हर चीज़ों में जो है, हर बात में पोलराइजेशन का जो प्रयास सरकार करती है, उसका यही उनका एक मैंडेट है. और पोलराइजेशन हर चीज़ में करना ही उनका फंडा है. ड्रग्स मामले में जिस तरीके से खुलासा हुआ है, दो युवकों की जान गई और अभी इन्वेस्टिगेशन जारी है, ड्रग्स का मसला सुलझ नहीं रहा. ड्रग्स का मसला बढ़ रहा है और महाराष्ट्र को डूबता महाराष्ट्र बनाने के चक्कर में अब यहाँ का गृह विभाग लगा हुआ है और ये सीधा इसकी जिम्मेदारी महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पे. आखिरी सवाल, अमरावती में जिस तरीके से माहौल टेंस हो गया है, वहाँ पर जो सोशल मीडिया के माध्यम से तस्वीरें बच्चों की वायरल की गई, वीडियोस के अरेस्ट किया गया, तुरंत उनमें सख्त कार्रवाई उसमें होना चाहिए. और खरात का मामला हो, नासिक का मामला हो, अमरावती का मामला हो, इन सारे घिनौने मामले में कानूनन तुरंत कार्रवाई करना चाहिए. इसको पेंडिंग रखते हुए इसकी जो चर्चा चलाने के बदले कानून ने सख्ती के साथ सामने आना चाहिए. आदित्य ठाकरे को कार्याध्यक्ष के रूप में उनको हार्दिक शुभकामनाएं, हार्दिक शुभकामनाएं उनको. लेकिन सर, मराठीमध्ये की आदित्य ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचा कार्याध्यक्ष बनवण्याच्या संदर्भातल्या हालचाली सुरू आहेत, कशा पद्धतीने हे पाहता? त्यांचा पक्ष आहे, स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. पण सर, या मुद्द्यावरून जे आहे ते ठाकरे गटामध्ये 2 मतमतांतर झाल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत ती बाब आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या कोणत्याही निर्णयाच्या संदर्भात काँग्रेस म्हणून आम्हाला बोलण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. सर, पण काल संभाजीनगरमधल्या पाहायला मिळतात त्या राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या अनुषंगानं सरकारमधली सत्ताधारी पक्ष जो आहे तोही अशा प्रकारच्या खोडसाळपणाच्या मुद्दे जो आहे तो उकरून काढून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं देखील अनेक ठिकाणी समोर आलेलं आहे. सर, बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस हा पक्ष प्रचाराला वगैरे जाणार आहे का? आधीच त्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. जी भूमिका आधी घेतलेली आहे तिच्यावर आम्ही ठाम आहोत. भूमिका न बदलणे हाच